हा मैदा आहे बरं का. आज आपण लच्छा पराठा करत आहे, त्यासाठी मी हा मैदा असं घेतलेला आहे. हे चवीपुरतं मीठ, पाणी घालून मी ते मळून घेते बरं का. हे पनीर आहे बघ. पराठा तुम्ही तेलावर किंवा तुपावर कशावर पण शेकून घेऊ शकता.
आता कणकेचे मी छोटे छोटे 6 पीस करून घेतलेत बरं का. म्हणजे 3 पराठे आपण करणार होते, 2 पराठे केले आणि तिसऱ्या पराठ्याचे मी 6 पीस छोटे छोटे करून घेतलेले आहेत. आता ह्याच्या छोट्या छोट्या पाऱ्या मी लाटून घेत आहे आणि ह्या पाऱ्यात 6 पीस झाले की प्रत्येक लेअरवर तर मसाला भरत जायचं आहे. एकात पनीर, एकात तो मसाला, असं करून ते 6 लेअर एकावर ठेवून ते परत लाटून घ्यायचं. लाटून घेऊन आता हा जसा पराठा भाजला तुपावर तसाच तो पण भाजून घ्यायचा. 2 पत्तीचे हे पराठे मी केलेले आहेत बरं का. तुम्हाला जे पद्धत योग्य वाटते किंवा इझी वाटते ते तुम्ही करू शकता. आणि हा पराठा चवीलासुद्धा उत्तम होते बरं का. एकदा हे माझ्या पद्धतीनं करून माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आज मी लच्छा पराठा बनवला आहे बरं का. बघू शकता तुम्ही हा मसालेदार लच्छा पराठा. असं लेयर बघा किती छान सुटल्यात. एकदा हे माझ्या पद्धतीनं करून तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. यासाठी मी 2 बटाटे कद्दू किस करून त्याला चांगलं फ्राय करून घेतलं होतं आणि मग मी त्यात मिक्सर लावताना कोथिंबीर, जिरे, तीळ, थोडंसं मीठ, थोडंसं तिखट टाकून ते मिक्सरला बारीक करून घेतलं होतं आणि मी घरीच बनवलेलं थोडं पनीर असं वापरून मी हे मसालेदार लच्छा पराठा तयार झाले बरं का. एकदा हे माझ्या पद्धतीने करून माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.